होतंय का नाही तुमची खटारा चालू? लोक कशी येतात तुम्हाला माहितीये का? ती लाज वाटते इथं मला. किती दिवस झालाय खटारा बदला बदला बोलते मी, तुम्ही काय ऐकताव का माझा? तुझी इज्जत घालवायला घेतली, चालू तरी होतंय? तुम्हाला बोलते किती वेळा घ्या घ्या नव्या. तरी याची गाडी चालू होईल का? मला तर नाही वाटत याची गाडी चालू होणार. तुझी इज्जत घालवायला घेतली, चालू तरी होतंय? तुम्हाला बोलते किती वेळा घ्या घ्या नव्हे. ऐकताव का तुम्ही माझा कधी? इथं लोका खातान चहा खारी बटरा आणि तुमची चालू नाही होय खटारा. ती फटाक्यासारखी उपाडतात ते लोकांसमोर बोलते नवऱ्याला. धक्का मार. इज्जत घालवायला घेतली इथं. लोक बघा व्हिडिओ करतात आणि नंतर उद्याच्या ग्रुप मध्ये येते आपल्या व्हिडिओ. धक्का मारते बायको म्हणून. आता लास्टचा धक्का मारते मी, आधीच सांगते याच्यानंतर धक्का नाही मारणार. इज्जत घालवायला घेतली, लगीन करून धक्का मारायला आणली इथं. काय ग पायल, काय करते? हे गाडीला धक्का मारते. गाडी? ही तर खटारा आहे खटारा. भाऊंना सांग नवीन घ्यायला. भाऊ गाडी काही खटारा झाली. वहिनी, तुमच्या नवऱ्याची सायकल तरी आहे का? तुमच्यावर माझी इज्जत नाही ठेवली, गावभर इज्जत घालवली माझी. कुत्र्याची किंमत नाही. दाखवते यांना चांगलाच. दाखवते माझं काय आहे, माझं काय आहे. याची गाडी खटारा आहे. इकडे. तुला किती वेळा मी सांगले हे टावेल रातचे सुकट टाक, रातचे सुकट टाक. सकाळच्या आंघोळीला माझे वांदे होतात. हे ओले टावेल आणि तुकले मला माहिती आहे ना, काचा सुटतं अंगाला. म्हणून तुम्हाला बोलते स्कूटी घ्या नवीन. आता ते भाऊ बघा कसं सायलेन्सर वर चड्ड्या लावतात, तसं तुमचं टॉवेल पण लावलं असतं मी. आता नवीन स्कूटी असते आपल्याकडे तर मी पण लावलं असतं ना टॉवेल. आता कुठे लावू मी? भाऊ, तुमची चड्डी सुकून झाल्यावर सांगा, माझं टॉवेल सुकवतो. जावाला आण, जावाला आण. हे काय नुसता भात खाऊ? याच्यासोबत पापड लोणचा काय पद्धत? त्याच्यासाठी दुकानावर जावं लागतंय. जा. स्कूटी असती तर दुकानावर गेलो असतो. अरे एवढे वर्ष का कारण स्कूटी होती का? मला स्कूटी पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही जा स्वतः स्कूटीवरची घेऊन या, तेव्हा मी तुम्हाला देतय. स्कूटी असती तर सुरकन गेलो असतो, सुरकन आलो असतो. का आता तसाच? एक दिवस बिना पापड लोणचा का मारायचा नाही मी. तरी मामा बोलत होता, हिच्याशी नको लगीन करू, हिच्याशी नको करू लगीन. हा, मला हाऊस नव्हती तुमच्याशी लगीन करायची. पाणी तापला का? घे चल, आंघोळ करून घेऊ दे. मार्केटला जायचं आहे म्हणा. पाणी पण मीच देऊ तुम्हाला, जेवण पण मीच वाढू. आता फक्त घास भरवाचा राहिलाय. मोलकरीण बनवून टाकली मला इथं. एवढा असेल ना मोलकरीण घरून घेऊन या. एक गोष्ट मागते तुमची इथं, गाडी मागताय, ती पण तुम्हाला घेता नाहीये. गप गप गप, शांतपणा करते. एका स्कूटीसाठी माझा अख्खा जीव घेतलाय बाईनी. डोक्यावर बसले नुसती स्कूटी मागते. काय लोकांना काय सगळ्यांना गाड्याच आहे का? आमचा बापू सायकलवर फिरायचा. एवढा असेल ना स्वतः घ्या. मी नाही घेईन मी. मला काय हात नाही दिलं का देवानी? यांची ना सारखी कटकट दोघांची.
हा सकाळची संध्याकाळची निस्ती कुत्र्यासारखी भांडते असतात. मी काय पाणी घेऊ नाही शकत का? या तुम्ही. अरे लग्न आधी पण मी पाणी घ्यायचो आता. तू आता नको शिकवायला येऊ मला. काय चाललंय? पाणी गरम आहे. द्यावा द्यावा भाजवली मला. काय करू द्यावा. किती पाय भाजवलं माझं. द्यावा याच्या कटकटीत मला भाजवली. अरे द्यावा तू वाटच लागली जा. अरे नाही बाबा तू नको टेन्शन घेऊ ना तेवढी भाजलो मी. नाही 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 भाजलो नाही भाजलो. लागलाय आई तुझं टेन्शन नाही मला. मी पाणी तापवलं होतं आता आंघोळ कशात करू. अरे मी लिहावं तुमचं काय चाललं. माझं एवढं पाय भाजवलं आणि बोलतात माझं पाण्याचं टेन्शन. म्हणजे माझं टेन्शन नाही तुम्हाला. तुझा जीव चालले पाण्या नाही या बाईचं चालले कुट्टीवर सारखी कुट्टी 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 चाललं तिचा. मी एवढी जास्त नाही बरोबर बोलते ती. काय पाहिजे स्कूटी ना पुटी. आई तुला माहितीये स्कूटी घेतल्यावर आपल्याला काय काय करता येईल. लोकांची 5वी असू दे, हल्दी असू दे, लग्न असू दे, भांडी घासायला पण आपण स्कूटीवर जाऊ, कपडे धुवायला पण आपण नदीवर स्कूटीवर जाऊ. कमी वाटेल का तुझी मैत्रिणी सामनी. लय इज्जत वाढेल आपली. लोकांना जाता जाता बोलतील ती बघ कमलाबाई, ती बघ कमलाबाईची सुना स्कूटीवर चालली. बाई ती बघ कमलाबाईने ती सून स्कूटीवर चालले. ती बघ कमलाबाईने ती सून स्कूटीवर चालले. ती बघ बँकवाले आल्यान कमलाबाईच्या पोऱ्याला उचलून द्यायला. पैसे पिटले नाही म्हणून स्कूटी उचलायला. ती बघ तिथून स्कूटी उचलायला आल्यान लोका. तुम्हाला काही समजतंय का. अरे पैशाच्या गोष्टी माहिती आहे का तुम्हाला. आज फायनान्स एवढा घर चालवायचा म्हणजे काय खाऊ नाही. हा कांदा 20 रुपये झाल्यान, बटाटा 40 रुपये किलो झाले. तुम्हाला समजतंय का काय. बाबा राव दे आपण जेवू चल. हा ना घेऊया ना राव आपण दे रे, स्कूटी. राव. अरे तुमचा डोका फिरलं का काय. ठीक आहे घेऊया तर नको आपण नुसती किंमत काढून येऊ. चालेल, चल. किमतीचं काय गरज आहे. ऑनलाईन पण दिसतं. पण घ्यायची नाही पण फक्त किंमत करायची. चल बाबा चल. चला ना. बघू तर चल. अरे चला पण ना. अरे राव दे आ, चल. गरज काय आहे पण. अरे राव दे करून चल. येऊ. हा चालेल चालेल चल. गाडी घ्यायला आले मी हिरो. आता माझं ATM होईल 0. ऐका ना आपण लाल कलरची स्कूटी घेऊ हा? आपण फक्त बघायला आलो ना. हा म्हणजे हे घ्यायच्या बिच्या गोष्टी करू नका. आधी सांगू येणार पण नाही मी. फक्त बघायला चाललो ना, चला. गौरा भारी आहे ना ही. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून मॅडम. बघला मला मॅडम बोलली. मॅडम बोलणार नाही. ते आपण पैसे देतो त्याच्यात इन्क्लुडेड असतात म्हणून मॅडम बोलतात. कधी गावात तुम्हाला कुत्रा तरी विचारतंय का. आईला पण मॅडम बोलली. फक्त बघायचं. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. मध्ये आपलं स्वागत आहे सर. घेवायची त्याच्यात नाही. 2-3 मॉडेल आहे आपल्याकडे. घेऊया ना आपण, Blazer, मला आवडली. आणि आम्हाला जायचं आहे फिरायला याच्यावर. पेट्रोलमध्ये येते गाडी. घ्याल ना. अरे गप आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे इलेक्ट्रिक पण आहे available. ऐकू तर दे. समोरचा माणूस काय बोलतोय ऐकून तर दे. मला ही आवडली पण आपण घेऊया गाडी. ईव्ही मध्ये पण ऑप्शन आहे. दोन्ही ऑप्शन आहेत पेट्रोल नको. आत्ताचा जमाना इलेक्ट्रिकचा आहे. इलेक्ट्रिक गाडी घेऊ आपण. बापूस घोडा सायकल चालवते आणि इलेक्ट्रिकच्या जमान्याच्या गोष्टी करते. चला इलेक्ट्रिक गाडी घेऊ. महाग असेल इलेक्ट्रिक. तुला समजतंय का इलेक्ट्रिक म्हणजे किती महाग आहे तुला माहितीये का. इलेक्ट्रिक गाडी म्हणजे डोक्याला ताप आहे आमचा. म्हणजे घरी आहे ना नुसतं लाईट बिल येते 5 ना 7 हजार लाईट बिल येते. ही घेतल्यावर 10,000 येईल. नाही एवढं बिल नाहीत सर. अरे कुठं आपल्याला बिल येते. हा काहीतरी सांगतो तू. आकडे लाईट आपली चोरीची. अरे गप. काय इथं लोकांसमोर कशाला बोलते. तुला काही समजतंय का. त्यांनी पोलिसात केस बीस केली तर तर काय बोलायचं काय माहिती नाही. किती बिल येते नाही सर एवढं बिल येत नाही त्याच्यात. याच्यामध्ये काय माहित आहे तुम्हाला एक फुल चार्जिंग साठी फक्त 40 रुपये बिल येईल तुम्हाला याच्यामध्ये. एक फुल चार्जिंग म्हणजे 100 रुपये 40 रुपये 100 किलोमीटर चालेल तुमची गाडी. मस्त आहे गाडी आपण घेऊया नाही. ही सर तुम्हाला 5,000 EMI मध्ये येईल फक्त. अहो फक्त 5,000. 5-3 18. म्हणजे आपण एक काम करू. एक स्कूटी आईला घेऊ, एक स्कूटी मला आणि एक स्कूटी तुम्हाला. 3 स्कूट्या घेऊ. अगं येडे तुला EMI चा अर्थ तरी माहितीये का. 5-5 हजार EMI म्हणजे बँकेतून 5-5 हजार रुपये महिन्याला कट होतील. मग आपण एक काम करू. जेवढा पगार येईल ना त्यातून सगळं काढून घेऊ. घेऊया ना. टीव्ही पण आहे का विकायला. नाही सर आम्ही टीव्ही नाही फक्त बाईकच विकतो. गाड्याच विकतो. टीव्ही पण घ्यायची आहे का. आम्ही भाऊ फक्त किंमत बघायला आलो. यांना फक्त किमती सांगू तसं करा. घ्यायचा बघू. पगार बिगार झाला नाही अजून.
त्याच्यामुळे फुकट काय दाखवत बसू नका जास्त. ही पण मस्त गाडी आहे रे, पण पोरगा माझा काय ऐकतच नाही ना, बायकोचाच ऐकत राहिले. ही तर लई भारी आहे रे, पण ऐकल तेव्हा ना माझा पोरगा माझा काय बोलायचं आहे. हल्ली काय बायकांचाच ऐकतात. ए बाला, अरे ही मस्त गाडी आहे ये. ए बाला, ए बाला, अरे काय आता लक्ष आहे का? एक तरी गाडी घेऊया, एक गाडी घेऊया, एक गाडी, मला काय समजतं का? एक गाडी घेऊया. अरे ये समोरची पण बघ, साईडची गाडी लय भारी आहे रे. अरे ये ना ये. आपण इथं किंमत काढायला आलो ना, तू कशाला अशी वागते? तुला माहिती आहे का संसाराची गाडी चालवणं किती कठीण एक काम गाडी आहे. घ्यावाला काय तुम्ही माणसाचं संसाराला फायनान्शियल करता? पण काहीतरी गोष्टी असतात. आज कांदे 20 रुपये झाले. आईंची तर तरी बघा, आईच्या गुडघ्यांचा तरी विचार करा. त्यांचं गुडघं दुखताना त्यांच्यासाठी तरी गाडी त्याच घ्या. गुडघ्यावर भांडी आपटतस, काय कोटपण करतस. घेऊया ना आपण गाडी. कसं गाडी मागते नाही. अरे लय कठीण आहे संसार सांभाळणं. तू अशी नाही बोलू शकत, लक्षात ठेव. तुला बोललो होतो मी, गाडी बघायला आलो, फक्त घ्यायला नाही आलो, लक्षात ठेव. ए, बायकोचा बैल हो, अजिबात ऐकत नाही. मी आवाज कौशी देते तुला हा. येडी आहे का तू? त्याच्या काचा बिचा फोडशील. चल चल पहिले. अरे तुम्ही मला आणले कशाला हा? तू माझ्या पसंतीचे एक सुद्धा काय बोलस ना घेतो मगून हा. त्या बायकोचं घेतो घेतो, चल चल. माझ्या पसंतीचा घेशील ना हा. चल कशाला आणली मी या लोकांना इथं? मस्त आहे ना ही गाडी. आपण ही गाडी घेऊया. घ्यायची ना? आता आलो, जरा किमती बिमती काढल्या, घरी जाऊ, जरा विचार करू, मग ठरवून घेऊ. कसल्या किमती? कसला विचार? बस झाला ना तुमचा. गेले 4 वर्ष झाली नुसते आपण किमती काढून जात आहोत. याच्या पुढे 10 वर्ष होती, आपण असं किमती बघून जात जाऊ. अरे पण माणसाला किमती बिमती काढायला नको का? या बघा, मला काय माहिती नाही. मी इथून गाडी घेतल्याशिवाय जावाचं नाही. एकच गाडी मागतोय ना. तर लोक बघताना तुला समजतंय का काय? आपण हनीमूनला जाणार होतो हिमालयात आणि नेली कुठं? अलिबागला. त्या मला नंतर समजला का हिमालयात समुद्र आला कुठून. बस झाला तुमचा. मला स्कूटी पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं घेऊन दिले असते मला. काय नाही, मस्त गाडी आहे. म्हणजे घेतला ना? लोकांसमोर माझी इज्जत काढू नको. जाऊ घरी, चल विचार करू. म्हणजे घेता ना, घ्या ना. एकच मागतोय ना. परत नाही येणार तुमच्या सगळी शिविंग घेऊ. चल. ही इलेक्ट्रिक गाडी आहे, ती बरी आहे, दिसायला पण चांगली दिसते. त्याच्याशी एक शेवटची किमतीचा बोलून घेऊ. कितीला देतोय, कितीला सोडते बघू. हा, चालू. चला मग. फक्त त्याच्यासमोर जाऊन काय बोलू नको की गाडी मला आवडली, हे बी काहीच बोल. शांतच आहे मी, तर काय बोललो पण नाही. चला. तोंड वाकडा करून चाल. तोंड वाकडा. या सर, कशी वाटली गाडी? आपल्याला आवडली? हा, मस्त आहे गाडी ना हो. एवढी पण कास नाही, बरी आहे. काय आता कोपऱ्यात बोललो का आवडली म्हणून? भाऊ तुम्ही किंमत नाही ना कमी करत, म्हणून ते असं बोला. तुम्ही किंमत कमी करा. तुला समजतंय का काय? तुला काय अक्कल आहे का बावलट बाई? तुला बोललो होतो ना तिथं सांगू नको त्यांना आवडली. एकदा त्यांना समजलं आवडली गाडी, ती किंमत करा. मराला कमी करतील. तुम्ही नाही बोललो का भीती वाटते मला. सर, तुम्ही किमतीचं काय टेन्शन घेऊ नका. आपल्या HM मोटर्स मध्ये आहे ना, तुम्हाला डिस्काउंट पण होईल. तुम्ही टेस्ट राईड घ्या, तुम्हाला नक्की गाडी आवडेल. मी चालून बघा. बाकी HM मोटर्स मध्ये आपली सर्व्हिस पण आहे, सेल्स पण, दोन्ही पण आहे सर. सर्व्हिस वगैरे सगळं तुम्हाला इथेच मिळेल. एकदा चालून तर बघा गाडी सर. घेता फुकट आहे ना टेस्ट ड्राईव्ह? हो सर, फुकट आहे, फ्री आहे. या सर. आपली नवीन गाडी. अरे ही आपली गाडी नाही, ही टेस्ट राईडची गाडी आहे. तुला समजतंय का? मग ही कशाला आणली आता? नवीनच आणायची ना. ठीक आहे सर, टेस्ट राईड हेल्मेट घ्या, गाडी चालून बघा. आपली हिरो विदा नवीन. अरे याला ते असं ठेसा तर नाही का? ही रिक्षा नाही, ही स्कूटी आहे. बाजू. चला. आई तू थांब, मी आलो टेस्ट राईड घेऊन. याच्यासाठी तू घेऊन आलास का म्हणा? बायकोचा बैल तू हा? तिला घेऊन चालला ना पाण्या पावसा म्हणा तुम्ही इथं बस काय हा? तिला घेऊन जातो म्हणा, आणलीच कशाला तुम्ही हा? तू उतर. आई तू बस, आम्ही आलो टेस्ट राईड घेऊन. हा
म्हणजे मला इथं तुम्ही टाकून चालली हो का? आईला घेऊन बरोबर जात, मला कधी घेऊन नाही जाव. मग आता करू काय? तुम्ही उतरा, आम्ही दोघी जाऊन येतो. मला टाकून चाललेलं. तुला गाडी चालवता येते का? येत आहे. तुला येते ना चालवता? येते मला चालवता. तुला समजते का? हा सगळं समजतं. काय झाला ना गाडीला एक स्क्रॅच जरी पडला ना नाही काय होणार. काहीच नाही होणार तरी. चाललो आम्ही. सर मॅडम चालवतात ना गाडी? हो. म्हणजे बरेच दिवसापासून चालवतात ना? कधीपासून चालवतात ते? हे आता 7-8 वर्षापासून. नाही कारण थोडा कंट्रोल त्यांचा अनबॅलन्स होतोय म्हणून विचारलं तुम्हाला मी, बाकी काय नाही. म्हणजे ते experience आहे. कांदानी ड्रायव्हर आहे, तिचा बापूस पायलट होता बसचा. आपण बाकी डॉक्युमेंटेशन करायची सर? गाडी आल्यावर पेपरवर वगैरे? गाडी आल्यावर केलं तर नाही चालणार का? का सर काय प्रॉब्लेम नाही ना? येतील काय नाही. प्रॉब्लेम तो पेन नव्हता आणला मी फक्त काल्या शाईनी लिहतोय. नाही कुठली चालेल. पण सही काल्या या ना शाई. सर आपण. हा. Yes. काय झालं? काय सर आपण बुकिंग फॉर्म वगैरे भरून घेऊया. तुमची डिटेल्स सांगा मला, आपण डॉक्युमेंटेशन वगैरे करून घेऊया. हां नाव वगैरे सांगा मला, सगळं डिटेल तुमची आणि डॉक्युमेंट्स वगैरे. ती तुमची गाडी टेस्ट राईडला दिली ती काय साधी आहे ना? तिच्यात काय डेमो असतील ना पार्ट, सगळं खोटं पार्ट? नाही ओरिजिनल असतं सर, डेमो नसतात सर. ओरिजिनल आपली नवीन गाडी असते तशीच ती नवीनच गाडी आहे शेडसाठी. हां म्हणजे तिचं काही बिघडला कोणी चालवताना तर काय असं हे नाही ना? पण एवढा नाही बिघडत नाही तसं काय त्याचा नाही. कुठलं चालकाने बिघडवली काय झाला बिला तर काय खर्च काय असं भरून द्यायला लागत नाही ना? खर्च वगैरे असा तर ते बघायला लागेल काय आहे, किती काय प्रॉब्लेम झाला तर मग ते आपण करतो, चेक करतो पहिले गाडी आणि मी सांगतो काय झालं सर. कुठं काय घ्या सह्या घ्या. नाही काय ग तुला गाडी चालवता येत की नाही? येत नाही मला गाडी चालवता. मग अशी काय चालवतो वाकडी किती? हो माहेरी मी रोज चालवतो गाडी. तुम्हाला काय माहिती? तुम्ही डोला मी विश्वास ठेवा माझ्यावर. आणि जर तुम्ही मला पारलीच ना नाही पाडा तू. तर बघा नाही पाडा तुम्ही. माझा हरण हार तुला हे करायला लागल, गुरुवाला लागल. हो शांत राहा. चालू दे मला गाडी. अगं तू नीट चालव. नाव वगैरे करू. जर माणसानी ती टेस्ट राईडला गाडी गेली आणि ती गाडी काय झालं त्या गाडीला, टेस्ट राईडची गाडी खराब झाली, त्यांचे पैसे भरायला लागतील का? आता बघू आपण ते गाडीत काय झालंय का, तुमचं काय प्रॉब्लेम झाला का सर? अगं मच्छी मार्केट मध्ये कुठे अहो आई बसतो का तुम्ही? नाही बरं तुम्ही फॉर्म आपण साईन वगैरे करून घेऊ सगळं. अगं असती तर, अगं पार्सल बना. अगं असती तर, अगं पार्सल. सर तुमची सही अशी कशी? मला रांगोळ्या काढायची लय आवड होती, मग तेव्हापासून माझी अशीच सही झाली. कलर किती अवेलेबल सर? कुठला कलर पाहिजे मला आधीच सांगून ठेव, नंतर माझ्या डोक्यामध्ये कटकटी करू नको. ऐकतो तू सांग तो कलर घेऊन, नंतर माझ्या डोक्यामध्ये कटकटी करशील. काय सर आई पडल्या. मी तशीच टाकून आलोय त्यात. चला लवकर. गाडीला काय झालं नाही ना? म्हणजे आईला? आई हात तिथं. चला लवकर. आई हे काय झालं? अरे हिने मला पाडलं नाही कुठेली. पैसे किती भरायला लागतील माहितीये का?
आधी सांगितलं की? अरे देवा, काय करू लागली? अरे थांब बाबा, माझी थांब ना, आई बघ. अरे देवा, कंबर मोडली. काय करू देवा? या सुनेचा वाटोला होईल कमाटा मोडला माझा. अरे देवा.